नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशन इयत्ता 4थीसाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत आणि एका नव्या घटकाला आपण आज सुरुवात करत आहोत. अतिशय महत्त्वाचा घटक आहे अपूर्णांक. त्याच्यामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक पाहणार आहोत आणि व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर समछेद अपूर्णांक म्हणजे काय, भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला तुलना, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार म्हणजे अपूर्णांकाची तुलना करायची. तुलना करणं म्हणजे लहान किंवा मोठा अपूर्णांक कोणता तो ओळखा. अपूर्णांक चढत्या क्रमाने लावा, अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावा. अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्यास मधल्या अपूर्णांक कोणता येईल, अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल, असे प्रश्न त्यावर विचारले जातात. त्यानंतर दोन अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या सर्व क्रिया आपल्याला करायच्या आहेत. अपूर्णांकाचा भागाकार देखील आहे, परंतु मला वाटतं या 4थीच्या मुलांसाठी तो नसेल. पुढे 7वीला जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवू 7वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी, तेव्हा नक्कीच अपूर्णांकाचा भागाकार देखील आपण पाहणार आहोत. तेव्हा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. आता बघूया आपण अपूर्णांकाची माहिती. अपूर्णांक म्हणजे काय आहे. एका पूर्ण वस्तूच्या दोन समान भागापैकी एक भाग घेतला तर तो वस्तूचा अर्धा भाग होतो. तो 1/2 म्हणजे एका खाली 2 या अपूर्णांकाने दाखवतात आणि या अपूर्णांकाचा अंश 1 व छेद 2 आहे. हा अपूर्णांक अर्धा किंवा 1/2 असा वाचतात. याला काय म्हणायचं, 1/2. यालाच आपण हाफ म्हणतो, अर्धा म्हणतो. दोन समान भागापैकी एक भाग हा झाला अर्धा. लक्षात आलं. अपूर्णांक काय असते की एखाद्या वस्तूचे समान भाग करतात आणि त्या समान भागापैकी काही भाग घेतात. इथे दोन समान भाग केले आणि दोन समान भागापैकी एक भाग घेतला, तो झाला अर्धा. पुढे बघा आता. अपूर्णांकाच्या छेदस्थानी लिहिलेल्या संख्येमुळे वस्तूचे किती समान भाग केले आहेत ते समजते. तसेच त्याच्या अंशामुळे त्यापैकी किती भाग घेतले हे समजते. बघा आता आपण वस्तूचे दोन किंवा जेवढे भाग करायचे तेवढे आपण समान भाग करतो. तर छेदस्थानी म्हणजे जी खालची संख्या असते त्याला छेदस्थानी म्हणतो आपण. छेदस्थानी इथे या ठिकाणी उदाहरण घेतलेले बघा. इथं छेदस्थानी 7 आहे आणि अंशस्थानी 5 आहे. याचा अर्थ असा होतो की कोणत्याही एका वस्तूचे 7 समान भाग केलेले आहेत आणि त्या 7 समान भागापैकी 5 समान भाग घेतलेले आहेत. याचं वाचन 5/7 असं करतात. 5/7 असंही करतात. तर अपूर्णांकाची अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.